नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। धेरे येथील एमआयडीसी पाणी पुरवठा योजनेच्या पंपवेलच्या कामाचा कोसळला स्लॅब, 8 कामगार गंभीर जखमी। फौजदार बहिणीच्या बचावासाठी धावली वकील बहीण, सखोल तपास करून सीबीआयकडे चौकशीची मागणी। श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी काढला भव्य मोर्चा, प्रशासनात देण्यात आले निवेदन। आणि अट्टल गुन्हेगार शेटे याला एका गुन्ह्याची मिळाली 1.5 वर्षांची शिक्षा, न्यायाधीश कोठावळे मॅडम यांनी दिलाय निर्णय। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। अहमदनगर तालुक्यामधील देहरे येथील एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेच्या पंपवेलच्या कामाचा स्लॅब अचानकपणे कोसळला। या दुर्घटनेमध्ये 8 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। दरम्यान त्यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अहमदनगर तालुक्यामधील देहरे येथील एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेच्या पंपवेलच्या कामाचा स्लॅब कोसळून या घटनेमध्ये 8 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावरती नगर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। देहरे इथे पाण्याच्या टाकीचं काम सुरू होतं, त्यावेळी मंगळवारी स्लॅब कोसळलाय। 8000 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्याचं काम इथे सुरू होतं। सकाळी स्लॅबचं काम सुरू झालं। स्लॅबचं काम पूर्ण झाल्यानंतर हा स्लॅब कोसळला आहे। यामध्ये 8 कामगार गंभीर जखमी झालेत। दरम्यान काही वेळातच बीव्हीजी ग्रुप संचलित टोल फ्री 108च्या जेऊर, केडगाव, नगर सिव्हिल, राहुरी येथील 4 रुग्णवाहिका इथे तातडीनं दाखल झाल्या। सर्व जखमींना पुढील उपचारांसाठी अहमदनगर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। मदत कार्यासाठी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले। त्यांनी अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले। दरम्यान अजून कोणी तिथे अडकलं आहे की काय याचा शोध सुरू आहे। या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे करत आहेत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये देहरे नगर मनमाड रोड या गावामध्ये एमआयडीसी अहमदनगर या ठिकाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकीचे काम या ठिकाणी गेली 6 महिन्यापासून सुरू होते। शनिवारी स्लॅब पडल्यानंतर पूर्ण स्लॅब होत असताना आज रोजी ते बीम भरत असताना शारदा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मजूर 8 लोक या ठिकाणी स्लॅब चालू असताना कोसळून जखमी झालेले आहेत। त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयामध्ये अहमदनगरच्या पोहोचवलेलं आहे। आतापर्यंत कोणीही दगावलेलं नाही, पण जखमी आहेत 8 आणि अजूनही एमआयडीसी फायर सर्व्हिसचे लोक, स्थानिक मदत आणि पोलीस कर्मचारी यामध्ये कोणी जखमी आहे का किंवा स्थानिक दगावलेला आहे का याचा शोध घेत आहेत। शाहीद शेख, सी24 तास, अहमदनगर।
जलपर्णीची निविदा 8 पट दरानं वाढल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनामध्ये बैठक आंदोलन केलंय। यावेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आणि आंदोलक कार्यकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे। त्यानंतर निंबाळकर यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली। यावेळी आयुक्तांशी संवाद साधून जलपर्णी काढण्याची निविदा रद्द करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत। तसेच दोषींवरती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देखील दिले आहे। जलपर्णीची निविदा प्रक्रिया प्रचलित पद्धतीनं काढण्याऐवजी B2 पद्धतीनं का काढली आणि त्यामुळे यामध्ये काहीतरी काळबेरं वाटतंय आणि या घटनेची चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी विरोधक महापौरांच्या दालनामध्ये ठिय्या मांडून बसले होते आणि त्याच वेळी अधिकारी चोऱ्या करतात असं कोणीतरी म्हटलं। त्यावेळी तुमची लायकी काय आहे असं अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर उत्तरले आणि त्यानंतर या घटनेनं एकच कल्लोळ उडाला। कार्यकर्त्यांकडून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे। महापौर कार्यालयामध्ये महापौरांच्या देखत हा प्रकार घडलाय, त्यामुळे खळबळ उडाली आहे। जलपर्णीची निविदा 8 पट दरानं काढल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनामध्ये बैठक आंदोलन केलंय। यावेळी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी केली आहे। यावेळी तिथे उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे महापौरांना माहिती देत होते। त्याचवेळी नगरसेवकांनी ज्यांच्या अधिकाराखाली निविदा प्रक्रिया राबवली आहे त्यांच्याकडनं खुलासा नको, अधिकारी चोर आहेत असा आरोप आंदोलकांनी केलाय। त्याला प्रत्युत्तर देताना निंबाळकर यांनी असं ऐकून घ्यायला आम्ही आलेलो नाहीये, तुमची काय लायकी आहे असं सुनावलं। तुम्ही आमची लायकी काढणारे कोण असं म्हणत निंबाळकर यांना जाब विचारू लागले। त्यावेळी इथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांना धक्काबुक्की केली आहे, त्यामुळे वातावरण अधिकच चिघळलं। सुरक्षा रक्षकांनी निंबाळकर यांना तिथून बाहेर नेलंय। अतिरिक्त आयुक्तांच्या उत्तरावरती महापौराने देखील नाराजी व्यक्त केली आहे। तत्पूर्वी आयुक्तांशी संवाद साधून जलपर्णी काढण्याची निविदा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच या निविदेची चौकशी 24 तासांमध्ये करून त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाई करावी असं आश्वासन विरोधकांना दिलं। विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह दोनही पक्षाचे नगरसेवक आणि कार्यकर्ते यावेळी इथे उपस्थित होते। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी वकिलांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी राहुरी येथील वकील संघटनेच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला। केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी वकिलांकरता कल्याणकारी योजना राबवण्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी राहुरी येथील वकील संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन दिलं आहे। तर मागण्या त्वरित मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। भारतीय विधिज्ञ परिषदेनं घेतलेल्या संयुक्त सभेमध्ये 2 फेब्रुवारी 2019 रोजी वकिलांसाठी कल्याणकारी योजना बजेटमध्ये समाविष्ट नसल्याकारणानं ठराव पारित केला आहे। त्याला अनुसरून 11 फेब्रुवारी रोजी राहुरी न्यायालयामधील सर्व वकिलांनी सर्वसाधारण सभा बोलावून सभेमध्ये वकिलांसाठी मागणी केल्याप्रमाणे कल्याणकारी योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं राबवावी या विषयावरती चर्चा करून ठराव पारित केला आहे। भारतामधील सर्व बार असोसिएशनमध्ये वकिलांसाठी चेंबर बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था, सुसज्ज ग्रंथालय, इंटरनेट व्यवस्था, शौचालय तसेच महिला वकिलांना स्वतंत्र बसण्याची आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी। वकिलांच्या कुटुंबासाठी नवीन नोंदणीकृत गरजू वकिलांसाठी मानधन, ज्यांचा वकिली व्यवसाय 5 वर्षांपर्यंत आहे त्यांना महिन्याला 10,000 रुपये मानधन मिळावं। वकिलांसाठी आणि त्यांच्या पक्षकारांसाठी ज्यामध्ये नैसर्गिक मृत्यू, अक्षमता किंवा आजारपण आणि अपघात झाल्यास आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारनं अर्थसंकल्पामध्ये वकील आणि त्यांच्या पक्षकारांसाठी कल्याणकारी योजनांसाठी 5,000 करोड रुपयांची तरतूद करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट BS नवले, उपाध्यक्ष SN भोंगळ, सेक्रेटरी प्रसाद कोळसे, प्रकाश संसारे, तुषार भुजाडी, LK उंडे, सीताराम लांबे, ऋषिकेश मोटे,
संजय वने, अमोल डवले, मनीषा आढाव, सविता गांधले, सुनीता लहाणे, मोहनराव पवार, बबनराव आढाव, JM डवले, राजाराम आढाव, SG देशमुख, NG तनपुरे, तात्यासाहेब कोळसे, कचेश्वर घाडगे आदी इथे उपस्थित होते. राहुरी वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्यासाठी वकिलांच्या ज्या काही मागण्या आहेत, मूलभूत मागण्या आहेत, त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही व्हावी म्हणून निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्व वकील लोक उपस्थित झालेलो आहोत. आमच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या वकिलांच्या दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी ग्रंथालय, इंटरनेट व्यवस्था, शौचालय, तसेच महिला वकिलांना स्वतंत्र बसण्याची व शौचालयाची व्यवस्था व्हावी ही मागणी आहे. तसेच वकिलांच्या मागण्यासाठी 5,000 करोडची केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने तरतूद करावी. तसेच इन्शुरन्स पॉलिसी वकिलांसाठी द्यावी यासाठी आहे. तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी अनेक नवीन होतकरू वकील वकिली व्यवसायामध्ये येत आहेत. त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना लगेच कोर्टामध्ये कामं मिळत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या वकिलांना ते व्यवसायामध्ये सेटल होईपर्यंत कमीत कमी दर महिन्याला त्यांना कमीत कमी 10,000 रुपये मानधनाची व्यवस्था सरकारने करावी अशी वकिलांची मागणी आहे. तसेच वकील हे त्यांचा व्यवसाय प्रामुख्याने पक्षकारासाठी, जनतेसाठी करीत असतात आणि तो व्यवसाय करीत असताना अनेकदा अपघात होतात, नैसर्गिक मृत्यू येतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या वकिलांना, त्यांच्या कुटुंबियांना त्यानंतर काही मानधनाची किंवा त्यांच्या चरितार्थाची सोय नसती, म्हणून त्यांना आर्थिक मदत मिळावी ही प्रमुख मागणी आमची त्या ठिकाणी आहे. तसेच वकिलांना व्यवसाय करण्यासाठी कमीत कमी जागा उपलब्ध करून द्यावी शासनाने. शासनाच्या ज्या जागा आहेत त्या जागा उपलब्ध आहेत, परंतु शासन हेतुपुरस्सर त्या जागा देण्यामध्ये चालढकल करीत आहे आणि वकिलांना सोयीसुविधा कशा मिळणार नाहीत याबाबत शासन त्या ठिकाणी काम करीत आहे. म्हणून शासनाने त्याबाबत लवचिक भूमिका स्वीकारून वकिलांना त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्था करून द्यावी अशी वकिलांची प्रमुख मागणी आहे. तसेच वकील जे काही व्यवसाय करतात त्या ठिकाणी न्यायाधीश किंवा ज्युडिशियल ऑफिसर यांचा समावेश नसावा अशी वकिलांची मागणी आहे. आणि याप्रमाणे वकिलांनी ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यासाठीचं निवेदन देण्यासाठी आज आम्ही सर्व वकील लोक राहुरी तहसीलमध्ये उपस्थित झालेलो आहोत आणि तहसीलदारमार्फत त्या आमच्या मागण्या शासनाच्या कानी घालाव्यात असे आम्ही तहसीलदारांना. पूर्ण देशामध्ये वकील मंडळी मोठ्या स्वरूपात स्वतःच्या मागण्यासाठी आंदोलन करीत आहे. आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था ही वकील आणि न्यायाधीश आणि पक्षकार या तिन्ही मिळून चालते. वकील जर नसेल तर न्यायव्यवस्था कधीही पार पडू शकत नाही. वकील हा घटक न्यायव्यवस्थेचा पूरक आणि आवश्यक घटक आहे आणि त्याबद्दल एवढी उदासीनता शासनामध्ये आहे की वकिलाला कुठल्याही प्रकारचं सहाय्य किंवा कुठल्याही प्रकारचं हे आर्थिक मदत नवीन वकिलांना गव्हर्नमेंट करत नाही. आज शासन एक MBBS डॉक्टर करण्यासाठी 10 लाख रुपये खर्च करतं. MS किंवा MD डॉक्टर करण्यासाठी 25 लाख रुपये खर्च करतं. वकील स्वतःच्या पदर डिग्री घेऊन स्वतः व्यवसाय करतो. 2-5 वर्ष त्याची वकिली सहसा चालत नाही आणि त्यानंतरसुद्धा त्याला त्याच्या अपघातात काही झाला किंवा फॅमिलीला काही झालं तर कुठल्याही सुविधा गव्हर्नमेंट पुरवत नाही. यासाठी शासनानं वकिलांचा चेंबरसाठी आणि इतर सुखसोयीमध्ये हे करण्यासाठी मदत करावी आणि ह्या ज्या मागण्या आहेत बार काउन्सिलकडं, आमच्या सगळ्या बार काउन्सिलच्या गव्हर्नमेंटकडं, त्या गव्हर्नमेंटने त्वरित मंजूर कराव्यात. नाही केल्यास यानंतर उद्याचं आंदोलन झाल्यानंतर मोठ्या उग्र स्वरूपात आंदोलन वकील लोक हाती घेतील. त्याबद्दल शासनाने त्वरित याची नोंद घ्यावी. आंदोलन चालू झालेलं आहे आणि आज राहुरी वकील संघटनेमार्फत आम्ही सर्वजण या ठिकाणी
तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी हजर झालेलो आहे। या अगोदर जे लांबे भाऊसाहेब, उंडे भाऊसाहेब यांनी ज्या निवेदनाच्या मागण्या या समोर मांडलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, त्या सर्व मागण्याचं निवेदन आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना बारतर्फे देत आहोत। तरी आमच्या संपूर्ण मागण्याचं निवेदन याची पुढील कार्यवाही शासनाकडे पाठवून करावी अशी बारच्या वतीनं मी तहसीलदार साहेब यांना हे निवेदन देऊन अपेक्षा। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आपल्या बहिणीवरती लावलेल्या आरोपांसंदर्भात सीबीआय चौकशी करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी फौजदार महिलेच्या बहिणीनं उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे। येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर संपूर्ण परिवारासह आत्मदहन करणार असा इशारा वसमत येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला। आपल्या बहिणीवरती लावलेल्या आरोपासंदर्भात सीबीआय चौकशी करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी फौजदार महिलेच्या बहिणीनं उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे। येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर संपूर्ण परिवारासह आत्मदहन करणार असा इशारा वसमत येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला। या प्रकरणामधील कुमारी मनीषा गौतमराव कांबळे असं उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करणाऱ्या मुलीचं नाव आहे। ती वकील आहे। अर्जदार वकील मुलीची मोठी बहीण ही वसमत येथील शहर पोलीस ठाण्यामध्ये फौजदार म्हणून कार्यरत आहे। काही दिवसांपूर्वी वसमत शहरामध्ये असलेल्या एका पीडित मुलीची तक्रार घेऊन पीडित मुलीचे वडील वसमत शहर पोलीस स्टेशनमध्ये आले होते। त्यावेळी त्यांची तक्रार दाखल करण्यात आली, मात्र योग्य कारवाई न करता संबंधित आरोपीला सहाय्य केल्याचा ठपका ठेवून समोरील पीडिताकडील लोकांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राज्य कार्यालयाकडे धाव घेतली। यामध्ये वसमत शहर पोलीस ठाण्यामधील फौजदार रुपाली कांबळे यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत। त्यामुळे आता फौजदार रुपाली कांबळे यांना वाचवण्यासाठी त्यांच्या छोट्या वकील बहिणीनं संपूर्ण कुटुंबासह येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिला आहे। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मोठ्या फौजदार बहिणीच्या बचावासाठी लहान वकील बहिणीने उचललेलं पाऊल आता कितपत योग्य आहे हे आता पाहावं लागणार आहे। जाती जमातीच्या सदस्या स्वराज विद्वान ह्या अतिशयरित्या RSS माइंड असणाऱ्या त्यांनी अनुसूचित जाती जमातीची अधिकारी असताना देखील त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट करावा अशी मागणी केली। त्याविरुद्ध मला असं वाटतं की हे आरोप खरे म्हणजे एका प्रकारचं षडयंत्र रचलेलं आहे। त्यावर सीबीआय चौकशी बसावी आणि खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी हीच विनंती। अन्यथा 19 फेब्रुवारी 2019ला मी सहकुटुंब आत्मदहन करेन। उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली।
पुणे शहरामधील कोंढवा परिसरामध्ये एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असलेल्या टोळक्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिटनं सापळा रचून अटक केली आहे। यावेळी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आणखी तब्बल 38 गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केले आहे। पुणे शहरामधील कोंढवा परिसरामधील एका पेट्रोल पंपावरती दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिटनं सापळा रचून अटक केली आहे। यावेळी त्यांच्याकडे केलेल्या चौकशी तपासामध्ये त्यांनी तब्बल 38 गुन्हे केल्याचं कबूल केलंय। यामध्ये घरफोडी, जबरी चोरी आणि वाहनांची चोरी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे। गौरव उर्फ लाल्या फडणीस, ऋषिकेश उर्फ पक्या श्रीकांत गाडे, चांद फकरुद्दीन शेख, गणेश बाळासाहेब कांबळे, सूर्यकांत किसन कोळी आणि रोहित तय्यब काझी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आरोपीनं हे सर्व गुन्हे त्यांनी प्रेयसीवरती खर्च करण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी केल्याचं कबूल केलंय। पोलिसांनी त्यांच्या ताब्यामधनं 400 ग्रॅम सोनं, 5 ग्रॅम चांदी आणि 11 दुचाकी असा तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। आता क्राईम युनिट 5ने जो गुन्हे उघडकीस आणले त्यामध्ये 38 गुन्ह्याचा समावेश आहे। 2 डेकॉइटीज आहे, एक प्रिपरेशन ऑफ डेकॉइटी होता, दूसरा जो डेकॉइटी आहे वो पुणे ग्रामीणची हद्दीची आहे। 27 रॉबरीज आहे त्यामध्ये आणि 9 व्हेकल थेफ्ट आहे। हे एकूण 6 आरोपी आहे आणि हे वेगवेगळे भागात, जवळचे जो भागात आहे बिबेवाडीचे तिकडे राहत होते। त्यामध्ये हार्डकोर ऑफेंडर्स आहेत, त्यांचे पूर्वीचे पण क्रिमिनल हिस्ट्री आहे आणि आता जून 18मध्ये जो मेन अक्यूज गँग आहे मेंबर त्यांच्या वो जामीनवर सुटला। त्याच्यानंतर आता जो हे गुन्हे केलेले आहेत त्याचा तपास चालू आहे। पण ॲज ऑफ नाव 38 ऑफेन्सेस डिटेक्शन झालेलं आहे क्राईम युनिट 5 कडून। पैशाचं काय करायचं प्रेयसीसाठी वगैरे असं त्यांचा जो म्हणणं होतं की आम्ही असं ॲशसाठी पैशाचा वापर करत आहे, पण तपासमध्ये निष्पन्न होईल की पैसे कुठे तिने खर्च केले आहे खरे अर्थात। पैसे जप्त केलेत आणि काय एकूण मुद्देमाल जप्ती आहे 17 लाख जवळपास आणि त्यामध्ये 402 ग्राम सोना आहे, 5 ग्राम चांदी आहे और 11 दुचाकी वाहन आहे। त्याचे अतिरिक्त जो कोयता, सत्तू, मिरची पावडर, वेगवेगळे साधन सामग्री पण जप्ती झालेली आहे, ज्याचा वापर करून हे आपलं क्राईम कमिट करत होते। हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहे। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। कोपरगावमध्ये व्यापारी आणि हमाल यांच्यामध्ये तेढ निर्माण झालाय। त्यामुळे सकाळी व्यापाऱ्यांनी अचानकपणे बंद पुकारला, त्यामुळे शेतीमाल घेऊन येणारे शेतकरी संतप्त झाले होते। दरम्यान बाजार समिती सभापती संभाजी रक्ताटे यांनी मध्यस्थी करून आजच्या दिवशी लिलाव सुरू ठेवा अशी विनंती केल्यानं लिलाव सुरू झाला। मात्र जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत बाजार समिती उद्यापासून बंद राहणार असं सांगण्यात आलंय। अरिहंत महिला प्रतिष्ठान कोपरगाव आणि संस्कारधाम न्यास मुंबई यांच्या वतीनं विद्योदय फिल्मचं प्रदर्शन कोपरगाव येथील सुदेश थिएटरमध्ये रविवारी सकाळी करण्यात आले। सिनेमा बघण्यासाठी इथे भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। स्मरणीय विश्ववंदनीय वर्धमान संत शिरोमणी आचार्य गुरुवर्य 108 श्री विद्यासागरजी महाराज यांच्या संयम यात्रेवरती आधारित विद्योदय सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे, ज्या आंतरिक गुणांच्या सामर्थ्यावरती महावीरांनी नैतिक धारणा आणि व्यावहारिक जीवन यांचा समतोल घडवून आणला, त्याला आजही तोड नाही। ही बाब अत्यंत लक्षणीय आहे। त्यामुळे भारतामध्ये आणि लोकजीवनामध्ये सामाजिक अखंडत्व राहिला आहे। महावीरांचा निर्वाण काळ होऊन 2540 वर्ष झाली आहेत। ते जैनांचे 24वे तीर्थकर आहेत। वृषभदेव हे पहिले तीर्थकर। महावीरांच्या किमान 2000 वर्ष आधी त्यांचा कालावधी आहे असं म्हटलं जातं। जैन धर्मामध्ये आत्म्याला स्थान आहे। स्वतः शुद्ध रहा तरच इतरांना शुद्धतेचा धडा मिळतो आणि समाज सुखानं नांदतो, हे त्रिवार असलेले सत्य जैनांचे उगमस्थान आहे। हा धर्म आपल्या विचार प्रणालीच्या आणि जीवन पद्धतीच्या विकास कार्यामध्ये कोणत्याही संकुचित दृष्टीला कधीही बळी पडला नाही। त्याची भूमिका राष्ट्रीय दृष्टीनं नेहमीच उदार आणि उदात्त राहिली आहे। त्यांच्या या संयम यात्रेवरती आधारित विद्योदय सिनेमासाठी जैन बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती।
संस्कार धाम न्यास मुंबई इनके सहकार्य से आयोजित फिल्म विद्योदय के प्रसारण पर मैं अनेक लोगों को धन्यवाद देती हूँ। विशेष धन्यवाद मुंबई निवासी श्री किरीट भाई शाह, जिन्होंने केवल एक फोन पर फिल्म प्राप्त कराई। सुदेश टॉकीज के मालिक आदरणीय नाना साहेब बोरावके जी, मैनेजर देशमाने जी, इनका भी आभार व्यक्त करती हूँ। प्रतिष्ठान की सभी सदस्यों की ओर से सबके मैं आभार मानती हूँ। जय बोलो विद्यासागर जी महाराज की जय। कोपरगांव में जो विद्योदय फिल्म बताई गई है, वह फिल्म हमें प्राप्त करा के दी है सौभाग्यवती शोभा जी ठोले इन्होंने। तो मैं सबसे प्रथम उनका धन्यवाद देना चाहूँगी कि आज उनके कारण और पूरी जैन समाज को विद्यासागर जी का पूरा जीवन चरित्र अपने आँखों से देखने को मिला और श्रद्धा हो गई। इतने दिन हम सिर्फ सुन रहे थे, लेकिन जब हमने उनके भाई बहनों से, उनके शिष्य से, उनके मित्र से, जो एक मुसलमान जो उनका शिष्य था, उनके मुंह से जब हमने ये सब सुना तो हमारी उनके ऊपर की श्रद्धा और भी दृढ़ हो गई। और हम चाहते हैं कि ये जो फिल्म है ये सब लोगों ने अवश्य देखना चाहिए। जहाँ भी उनको इसकी टिकट प्राप्त होती है वो उन्होंने ना छोड़े, यह फिल्म अवश्य देखे, क्योंकि इनसे हमारे आचार्य श्री के ऊपर की श्रद्धा और भी दृढ़ होती है और हमारे धर्म का प्रभावना भी बहुत ज़्यादा होती है। धन्यवाद जिन्होंने हमें ये फिल्म सुदेश थिएटर वालों ने हमको जो एक टाइम दिया है, जो 2 घंटे का समय उन्होंने हमको निकाल कर दिया है। हमारे पूरे अरिहंत महिला प्रतिष्ठान की ओर से मैं उनका भी धन्यवाद करूंगी। यहाँ के जो मैनेजर हैं देशमाने सर जी, यहाँ के जो टिकट कर्मचारी हैं, उन्होंने भी हमको बहुत ज़्यादा सहकार्य किया। बहुत अच्छी तरह से उन्होंने लोगों को बिठाया भी है, कोई भी। हाँ, और जैन समाज का भी मैं धन्यवाद देना चाहूँगी, कोपरगांव सकल दिगंबर जैन समाज का, कि उन्होंने हमें कोई भी हिचकिच न करते हुए हमारे घर आके टिकट लिए हैं और जो मिले वो लिए है। 100 के मिले 100 के लिए है, 50 के मिले 50 के लिए है। इसलिए मैं सबका धन्यवाद देना चाहूँगी अरिहंत महिला प्रतिष्ठान की ओर से। योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यामधील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला होता। फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी देण्याची गरज आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदार आणि कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलं आहे।
कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यामधील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावरती सोमवारी मोर्चा काढला होता। कुकडीचं आवर्तन फेब्रुवारी महिन्यामध्ये सुटलं नाही तर कुकडी लाभक क्षेत्रामधील फळबागा जळताना डोळ्यांनी पाहाव्या लागतील। शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय न झाल्यास सर्व शासकीय कार्यालयांना टाळं लावू असा इशारा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिलाय। यावेळी बळीराम बोडखे, ज्ञानदेव मोठे, बाळासाहेब लोंढे, कांतीलाल कोकाटे, भाऊसाहेब मांडे, गोरख उंडे, महादेव मस्के, संदीप रोडे आदींसह शेतकरी इथे उपस्थित होते। मस्के यावेळी म्हणालेत की मागील सरकार कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठका कधीही वेळेवर घेत नव्हतं। हे सरकार किमान बैठका तरी वेळेवर घेतंय। पिण्याचा पाणी प्रश्न कसाही सुटू शकतो, पण जळालेली बाग 10 वर्ष उभी राहू शकणार नाही। शेतकऱ्यांना फळबागांसाठी पाणी देण्याची गरज आहे। साखर कारखान्यामध्ये ऊसाचा काटा मारून आजी आमदार काही दलालांनी पैशांच्या बळावरती लोकांना विकत घेतले। त्यामुळे आपल्या हितासाठी कोणाची रस्त्यावर उतरण्याची किंवा आपल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाही। तहसीलदार महेंद्र महाजन, कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी यावेळी निवेदन स्वीकारलं आहे। या ठिकाणी आपण कुकडीला तातडीने पाणी सोडावं, या तालुक्यातल्या सगळ्या फळबागा आणि तालुक्यातले सर्व पाण्याचे उद्भव भरून मिळावेत। त्याचबरोबर कांद्याला किमान 20 रुपये बाजारभाव मिळावा। म्हशीच्या आणि गाईच्या दुधाला 35 ते 50 पर्यंत त्या ठिकाणी बाजारभाव मिळावा। या ठिकाणी चारा जनावरांना दावणीवर उपलब्ध करून द्यावा। अशा काही प्रमुख मागण्यासाठी आपण या ठिकाणी श्रीगोंदा तहसील कार्यालय मोर्चाने आलो होतो। या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात येत असताना या तालुक्यामध्ये गेल्या 10-12 दिवसातून बऱ्याच गावामध्ये जाऊन आम्ही जनजागृती केली आणि परिस्थिती पाहिली तर आज या तालुक्यामध्ये फार मोठा पाण्याची गरज आहे। उद्याच्याला जर हे पाणी सुटलं नाही तर या तालुक्यातल्या कोट्यवधी रुपयाचं नुकसान होणार आहे। अनेक जनावरं त्या ठिकाणी पाण्या वाचून आणि चाऱ्या वाचून मरणार आहेत। म्हणून करता राज्यकर्त्याचं शासनकर्त्याचं लक्ष या ठिकाणी या प्रश्नाकडे यावं आणि या ठिकाणी या प्रश्नाला न्याय मिळावा। म्हणून करता आपण या ठिकाणी आज हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून आणि तालुक्याची परिस्थिती जर पाहिली तर आज अशी परिस्थिती आहे की या तालुक्यातल्या कोणत्याच पुढाऱ्याला शेतकऱ्याचं घेणं देणं नाही आणि पुढाऱ्यांना शेतकऱ्याचं घेणं देणं नसल्यामुळं या तालुक्यातले राजकारणी या ठिकाणी आपल्या कोणत्याच कार्यालयावर कोणत्याच अधिकाऱ्यावर त्यांचं कुठलंच वचक नाही आणि म्हणून करता एक आंदोलनाचा अधिकारी यायला तास दीड तास लागते। 8-8 10 दिवस आंदोलन देऊन सुद्धा या ठिकाणी त्याची दखल घेतली जात नाही। ही मात्र लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे आणि उद्याच्या कालखंडामध्ये लोकशाही जीवन ठेवायची असेल तर संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही। पण संघर्षाला मात्र या ठिकाणी या तालुक्यातल्या राज्यकर्त्यांनी आज या ठिकाणी लोकशाहीला वेगळं वळण लावलेलं आहे। पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा या ठिकाणी मिळवायचा, लोकांच्या प्रश्नाशी त्यांना काही घेणं देणं नाही। म्हणून करता हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे सुटले नाही तर तालुका उजाड होणार आहे आणि म्हणून करता आम्ही आत्ताची सुरुवात केलेली आहे। जर उद्याच्या कालखंडामध्ये हे पाणी जर आम्हाला प्यायला म्हणून नाही, आम्ही आत्ता रोटेशन मागतोय, हा आमचा हक्क आहे आणि 28 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला पाणी देणं सरकारने त्या ठिकाणी क्रम प्राप्त आहे आणि म्हणून करता जर आम्हाला 28 तारखेच्या आज जर पाणी सुटलं नाही आम्ही आता 8 दिवस वाट बघणार आहे। लवकरच आम्ही आडळगावला एक रस्ता रोको करू आणि तेवढ्यावर जर आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न सुटला नाही तर निश्चितपणानं जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आमरण उपोषण करण्याची आपली तयारी आहे आणि या तालुक्यातले प्रश्न मार्गी लावायचे आहेत। या तालुक्यात बाकीकडे लक्ष द्यायला सगळ्याला वेळ आहे, वाळूत लक्ष द्यायला वेळ आहे, 2 नंबर धंदा करणाऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, या ठिकाणी भ्रष्टाचार करायला वेळ आहे, परंतु सर्वसामान्याच्या प्रश्नाकडे मात्र राज्यकर्त्याला आणि शासनकर्त्याला आणि या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांना। सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा। अकोले तालुक्याचे आमदार वैभव पिचड यांच्यावरती निळवंडे कालवा कृती समितीनं अकोले पोलीस ठाण्यामध्ये कालव्याचं काम बंद पाडल्याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी अकोले बाजारतळ इथे याचा निषेध नोंदवला आहे आणि या संदर्भातील निवेदन देखील देण्यात आले। अकोले तालुक्याचे आमदार वैभवराव पिचड यांच्यावरती निळवंडे कालवा कृती समितीनं अकोले पोलीस ठाण्यामध्ये कालव्याचे काम बंद पाडल्याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला आहे। त्यांना हा तक्रार अर्ज दाखल करण्याचा नैतिक आधार नाहीये
आमदार वैभवराव पिचड यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास निळवंडे पाटपाणी समिती या कृत्याचा जाहीर निषेध करत आहे। यापुढे जशास तसे उत्तर निळवंडे कालवेग्रस्त कृती समिती यांच्या वतीने दिले जाणार आहे। याची गंभीर दखल स्वयंघोषित कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी, असा इशारा निळवंडे कालवेग्रस्त कृती समितीने देऊन अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निळवंडे कालवेग्रस्त कृती समितीस पाठिंबा देत आहे। अकोले तालुक्यामधील कालव्याग्रस्त शेतकऱ्यांना निळवंडेचे पाणी नेण्यास विरोध नाहीये, मात्र सदरचं पाणी हे अकोले तालुक्याच्या हद्दीपर्यंत बंदिस्त पाईपमधून न्यावं अशी मागणी आहे। आमदार वैभवराव पिचड यांनी तालुक्यामधील कालवेग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नाही तोपर्यंत अकोले तालुक्यामध्ये कालव्यांची खोदाई करू नये अशी मागणी केली आहे। निळवंडे धरणासाठी अकोले तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत, त्यामुळे तालुक्यामधील कालवेग्रस्त शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी अत्यंत कमी जमीन शिल्लक राहिली आहे। त्यामुळे पुन्हा त्याच जमिनीमधनं कालवे गेल्यास सर्व शेतकरी भूमिहीन होतील। या अनुषंगानं आमदार वैभवराव पिचड यांच्यावरती अकोले पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रार अर्जाचा जाहीर निषेध करत असंख्य शेतकऱ्यांनी अकोले बाजारतळ इथे निषेध नोंदवलाय। यावेळी निवेदन प्रशासनाला देण्यात आलंय। निळवंडेचे कालवे, मुख्य कालवे आणि प्रकल्प याच्यामध्ये जे काही वंचित शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणाने भूमिका घेऊन त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिल्यामुळे पूर्वेकडील लोक व्यक्तिद्वेषाने जे काही लोकप्रतिनिधी आहेत, आमची शक्तीस्थळ आहेत, आमची प्रेरणास्थळ आहेत, त्यांच्यावर हल्ला करून त्या नेतृत्वाला नाहक टार्गेट करून त्यांचे पुतळे जाळणे, त्यांच्या संदर्भात पत्रकार परिषदा घेऊन वेगळ्या पद्धतीचे वक्तव्य करणं आणि त्याचा कळस म्हणून की काय की जवरेसारखी जी काही माणसं आहेत ते त्यांचा बोलवतात आणि दुसराच कुणीतरी आहे, परंतु त्यांना पुढे काढून अकोले पोलीस स्थानकामध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे जे काही कटकारस्थान या ठिकाणी सुरू झाले त्याचा निषेध करण्यासाठी अकोले तालुक्यातील जनतेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन केलंय आणि तालुक्यातील तमाम तालुक्याच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या वतीनं लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये जे काही ही कटकारस्थानं रचली जातात त्याच्या विरोधात आम्ही जाहीर। सचिन खरात, सी24 तास, अकोले। सरकारनं अद्यापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं नसल्यामुळे तसेच जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये प्रचंड मोठी घट झाली आहे। त्यामुळे संतप्त शेतकरी नामदेव पतंगे हे मुख्यमंत्री फडणवीस यांना आपल्या शेतामधील 10 किलो तुरीचं उत्पन्न देणार आहे, असं शेतकरी पतंगे यांनी सांगितलं। सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील नामदेव पतंगे हे शेतकरी चक्क 10 किलो तूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत। जिल्ह्यामधील दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलंय। त्याचबरोबर सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली असली येथील नामदेव पतंगे या शेतकऱ्याबरोबर अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाहीये। त्याचबरोबर त्यांना 4.5 एकर शेतामध्ये 10 किलो तूर उत्पादन झाल्यामुळे संतप्त झालेले ताकतोडा येथील शेतकरी नामदेव पतंगे यांनी आता आपल्या शेतामध्ये झालेली 10 किलो तूर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्यावरती बँकेचं 70,000 पीक कर्ज आणि इतर 1 लाख रुपये असे मिळून 1,70,000 रुपयांचं कर्ज त्यांच्यावर आहे। अजूनही त्यांची कर्जमाफी झाली नाहीये, त्यामुळे त्यांनी शेतामधील झालेली 10 किलो तुरीचं उत्पन्न मुख्यमंत्र्यांना देण्याचा निर्णय घेतलाय। या अगोदर सेनगाव येथील तहसीलदार यांना सुद्धा कर्जमाफी झाली नसल्यामुळे निवेदन देण्यात आलं होतं, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय। एवढं स्टेट बँक ऑफ इंडियाचं कर्ज आहे, मात्र महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी घोषित केल्याच्या नंतरही आमचं पीक कर्ज माफ झालेलं नाही। तर या माफ न झालेल्या पीक कर्जासाठी मी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिलं होतं, मात्र 2 महिने उलटूनही त्या निवेदनावर या सरकारने कुठलीही कारवाई। उमेश चक्कर पाटील, सी24 तास, हिंगोली। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यामध्ये चोऱ्या, दरोडे आणि रस्ता लूट करणारा राहुरी येथील अट्टल गुन्हेगार विशाल उर्फ गणेश शेटे याला राहुरी येथील एका गुन्ह्यामध्ये 1.5 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा राहुरी न्यायालयामधील न्यायाधीश कोठावळे मॅडम यांनी सुनावली आहे. अहमदनगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यामध्ये चोऱ्या, दरोडे आणि रस्ता लूट करणारा राहुरी येथील अट्टल गुन्हेगार विशाल उर्फ गणेश शेटे याला राहुरी येथील एका गुन्ह्यामध्ये 1.5 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा राहुरी न्यायालयामधील न्यायाधीश कोठावळे मॅडम यांनी सुनावली आहे. विशाल उर्फ गणेश बाळासाहेब शेटे असं शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. विशाल उर्फ गणेश बाळासाहेब शेटे यानं 12 जून 2018 रोजी राहुरी तालुक्यातील चिंचाळे गाव शिवारामध्ये घोरपडवाडी घाटामध्ये रात्रीच्या वेळी अहमदनगर येथील सुभाष भगवान देठे यांची मोटरसायकल अडवून मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 31,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पोपट टिक्कल हे करत होते. त्यानंतर 27 जुलै 2018 रोजी रात्री पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट, सहाय्यक फौजदार पोपट टिक्कल, हवालदार गुलाब मोरे, सुरेश भिसे आदींचं पथक राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये गस्त घालत होतं. त्यावेळी विशाल उर्फ गणेश शेटे हा श्रीरामपूर इथे रस्ता लूट करून पळत असताना त्यांच्या तावडीमध्ये सापडला होता. त्यावेळी त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसही खाक्या दाखवताच त्यानं श्रीरामपूर इथे रस्ता लूट करून लुटलेला मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला होता. तसेच त्यानं राहुरी तालुक्यामधील घोरपडवाडी घाटामध्ये केलेल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली होती आणि तेव्हापासनं तो तुरुंगाची हवा खात होता. तसेच घोरपडवाडी घाटामधील गुन्ह्याचा खटला राहुरी न्यायालयामधील न्यायाधीश कोठावळे मॅडम यांच्या समोर सुरू होता. तर सरकारी वकील अनिल शिंपी हे सरकार पक्षाच्या वतीनं काम पाहत होते. या खटल्यामधील पंच आणि साक्षीदारांच्या साक्ष तपासणीनंतर 8 फेब्रुवारी 2019 रोजी हा खटला निकाली काढण्यात आला. यावेळी न्यायाधीश कोठावळे मॅडम यांनी विशाल उर्फ गणेश बाळासाहेब शेटे याला 18 महिने सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याकामी जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार आणि श्रीरामपूर येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी सोमनाथ वागचोरे यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन मोलाचं ठरलंय. तसेच पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हवालदार सुभाष बागुल आणि रंगनाथ ताके यांच्या सहकार्यानं सहाय्यक फौजदार पोपट टिक्कल यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीला शिक्षा होण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत. नमस्कार, मी सरकारी वकील ए.वाय. शिंपी. आज दिनांक 8/2/2019 रोजी न्यायालय कोठावळे मॅडम यांनी आरोपी जो कुख्यात होता विशाल शेटे याने रस्ता लूटचे अनेक प्रकारचे गुन्हे केलेले होते. त्याच्यावर जवळपास राहुरी पोलीस स्टेशन आहे ते एकूण 13 गुन्हे त्याच्यावरती रजिस्टर आहेत आणि त्यात रजिस्टर गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तो वॉन्टेड देखील असून आता त्याच्याविरुद्ध 13/6/2018 रोजी एक रस्ता लूटचे त्याच्यावर विरुद्ध एक गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये नियर अबाउट एक मोबाईल आणि रक्कम रुपये 31,000 असे त्याने रस्ता लूट केलेला होता. ते म्हणजे रात्रीच्या वेळेला चिंचोडी गाव शिवारात घोरपडवाडी घाटात त्याने ते रस्ता लूट केलेली होती आणि फिर्यादी भगवान सुभाष देठे यास त्याने काहीतरी धारदार शस्त्राने डोक्यावरती वार करून त्याच्याकडून सदरची रक्कम लंपास केलेली होती. त्याचे अजून 2 साथीदार देखील होते. ते अल्पवयीन होते, त्यामुळे ते जुव्हेनाइल कोर्टामध्ये आहेत आणि ह्या आरोपीला शिक्षा देण्याकामी प्रॉसिक्युशनने एकूण 5 विटनेस या ठिकाणी तपासलेले आहेत. तर याच्यात जो तपास अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला होता पी.जे. टिक्कल यांनी सदर गुन्ह्याचा पूर्ण तपास केलेला आहे. त्याच्यानंतर राहुरी पोलीस स्टेशनचे जे काही कोर्ट ऑर्डरले होते बागुल आणि ताकेबे यांनी देखील सदर गुन्ह्याच्या तपासाकामी साक्षीदारांना जाब शिकवणे आणि आमच्या कार्यालयातील जे लिपिक होते वरिष्ठ नार्वेकर मॅडम यांनी देखील साक्षी समन्स काढलेले आहेत आणि या 5 साक्षीदारांना
तपासून या ठिकाणी मेहरखान कोर्टाने त्यांना 392 आणि भादवी कलम 392 प्रमाणे त्यांच्यावरती दोष सिद्ध करून 18 महिने आणि 5,000 रुपये अशा द्रव्यदंडाची शिक्षा करून 18 महिने कारावासाची शिक्षा केलेली आहे. अशा स्वरूपाचे जे काही आरोपी आहेत, कुख्यात आरोपी जे आहेत, त्या आरोपींना न्यायालयासमोर शिक्षेचं जर प्रमाण त्या ठिकाणी वाढत असलं तर या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल आणि सदरचा जो काही गुन्हा घडण्याचं जे काही प्रमाण आहे ते कमी होईल. त्यामुळे तपासी अंमलदार वगैरे हे जे यांना एवढे सांगणे आहे की त्यांनी सदरच्या जे गुन्ह्याचा जो काही ते तपास करतात ते बारकावे त्या ठिकाणी त्यांनी जे काही व्यवस्थित नमूद केलेले आहे अशाच पद्धतीने गुन्ह्याचा तपास करणे वेळोवेळी गरजेचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर माननीय तहसीलदार साहेब यांनी देखील जी त्यांच्यासमोरची सदर गुन्ह्याची जी ओळखपट्टी करण्यात आलेली आहे ती देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. जे आपण क्रिमिनल मॅन्युअलचे जे काही चॅप्टर 16 प्रमाणे जे काही नियम आहेत ते त्यांनी व्यवस्थितरित्या फॉलोअप केलेले आहेत. तसंच CRPCच्या 164 प्रमाणे देखील त्यांनी जे ओळखपत्र वगैरे ज्या काही गोष्टी केल्या गेलेल्या आहेत 54A नुसार जे आयडेंटिफिकेशन परेड आरोपीचे झालेले आहे ते देखील प्रॉपरली केलेले आहे. त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये दोषसिद्धीचे प्रमाण जे आहे ते वाढलेले आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे जे काही आरोपी असतील यांच्यावरती कायद्याने वचक बसवणं गरजेचे असल्यामुळे तपासी अंमलदार यांनी त्यांचे जे काही कार्य मोलाचे सहकार्य केलेले आहे. तसेच आमच्या टीममधले कोर्ट ऑर्डरली यांनी देखील साक्षीदारांना चांगल्या पद्धतीने जाबजबाब शिकवलेला आहे. तरी सदरचे जे काही गुन्ह्याची जी काही दोषसिद्धता झाली ही अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. मनोज साळवे सह सतेज फुलसौंदर, C24 तास, राहुरी. आता बातमी आहे गॅस सिलेंडरच्या सबसिडीची. गॅस सिलेंडर नेण्यासाठी LPG गॅस सिलेंडर घेताना आपल्या खात्यामध्ये सबसिडी जमा होते की नाही हे आवर्जून पहा. कारण सिलेंडर एकानं नेलं आणि दुसऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असं व्हायला नको. काय झालंय तुम्हीच पहा. मोदी सरकारनं गॅस सबसिडी दिली आणि गरिबांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले. त्यामुळे गरिबांच्या घरामधील चुली बंद झाल्या आणि घराघरामध्ये गॅस पोहोचले आणि या गॅसची सबसिडी मिळणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र वसमतमध्ये यापेक्षाही काही वेगळाच प्रकार झालाय. संदीप गुंडाळे हे मागील 4 महिन्यांपासून इंडियन कंपनीचा गॅस सिलेंडर घरी नेतात. त्यांनी वसमत येथील साई गॅस एजन्सी नावानं असलेल्या डिस्ट्रीब्युटरकडे गॅससाठी लागणारी सर्व कागदपत्रे सुद्धा दिली आहेत. मात्र मागील 4ही सिलेंडरची सबसिडी अद्यापपर्यंत गुंडाळे यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाहीये. त्याचा तपास सुद्धा त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र साई गॅस एजन्सीवरनं तुमचं आधार लिंक आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले आहेत असं सांगण्यात आलंय. मात्र तो खाते नंबर इतर व्यक्तीचा असल्यामुळे त्याचबरोबर तिथे आधार नंबर सुद्धा दुसऱ्याच व्यक्तीचा असल्यामुळे सबसिडी दुसऱ्याच्याच खात्यामध्ये जमा झाली आहे असं दिसून आलंय. या संदर्भात गिरगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडनं गॅस एजन्सीकडे बोट दाखवत उलटसुलट उत्तरं मिळत आहेत. त्यामुळे गॅस एजन्सीकडनं बँकेकडे बोट दाखवत असल्यामुळे सबसिडीदार ग्राहकांना आता मोठा फटका बसतोय. त्यामुळे आपण गॅस सिलेंडर नेत असताना सिलेंडरची सबसिडी आपल्या खात्यामध्ये जमा होते का आणि LPG सिलेंडर सबसिडी घेताना आपलं आधार लिंक आणि बँकेमधील अकाउंट नंबर बरोबर आहे का हे पाहणं योग्य ठरणार आहे. जवळपास 2018च्या 5व्या महिन्यापासून माझी एकूण मी गॅसच्या 4 टाक्या घेतलेल्या आहेत गॅस सिलेंडरच्या. तर त्या ज्या गॅसच्या टाक्या घेतल्यात त्यांची जी सबसिडी आहे 4 टाक्यांची सबसिडी माझी जमा झाली नाही याची चौकशी करण्याकरता मी गॅस एजन्सीवर गेलो असता त्यांनी मला तिथून स्टेटमेंट काढून दिलं आणि तुमची सबसिडी ही दुसऱ्या अकाउंटला जमा होत आहे असं सांगितलं. मग मी त्यांना विचारलं की बाबा मी माझा खाते नंबर तर तुम्हाला ऑलरेडी SBIचा दिलेला असतानासुद्धा तुम्ही दुसऱ्याच्या खात्यावर कसं काय जमा केली. तर त्यांनी सांगितलं की ही चूक आमची नसून ही बँकेवाल्यांची चूक आहे. त्यांना तुम्ही तिथं जाऊन बोला. तर त्या PDCC बँकेत मी गेलो असता त्यांनी मला वसमतच्या शाखेत गेलो असता त्यांनी सुरुवातीला सांगितलं की हे खातं आमच्या इथलं नाही, हे गिरगाव शाखेचं खातं आहे आणि तिथं तुमचं त्या एका लेडीजच्या खात्याला दळवी पद्मिनीबाई हनवता या खात्याला तुमचा आधार लिंक झालेला असल्यामुळं तुमची सबसिडी तिकडं जमा होत असेल कदाचित, तिथं जाऊन चौकशी करा असं सांगितलं. तिथं गेलो असतो गिरगावला गेलो असता त्यांनी सांगितलं की बाबा आधार हे चुकून लिंक झालेलं आहे. पण तिथल्या मॅनेजरला बोललो असता तो म्हणला मी आत्ता 4 महिने झाला आलो, याच्या अगोदर दुसरा मॅनेजर होता मला काही माहीत नाही. त्याच्यानंतर मी त्या बाईच्या खात्यावर सबसिडी जमा झाली का याची चौकशी केली असता त्या बाईच्या खात्यावर सबसिडी 1ही रुपया जमा झालेली नाही.
त्यानंतर मग जो माझा अकाउंट नंबर जो स्टेटमेंटमध्ये त्यांनी अकाउंट नंबर दिलेला आहे गॅस एजन्सीवाल्यांनी, तो अकाउंट नंबरचे शेवटचे 4 आकडे जे आहेत ते खातं कुठं आहे याची चौकशी केली तर ते खातं कुरुंदा शाखेचं आहे असं कळलं. तर ते खातं मगरे नावाच्या एका सेलूच्या माणसाचं निघालं. तर त्या खात्यावर सबसिडी जमा होत आहे, पण ती माझी आहे का त्या उमेश चक्कर पाटील, C24 तास. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासमोर आपली गटनोंदणी केली आहे. माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक मनोहर पोटे यांची सर्वानुमते आघाडीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे, तर उपगटनेतेपदी सीमा गोरे यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासमोर आपली गटनोंदणी केली आहे. माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक मनोहर पोटे यांची सर्वानुमते आघाडीच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपगटनेतेपदी सीमा गोरे यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्यासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 नगरसेवक आणि नगराध्यक्षा शुभांगी मनोहर पोटे अशा 9 सदस्यांची गटनोंदणी पार पडली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नवीन आणि तरुण चेहरे निवडून आल्यामुळे अनुभवाच्या जोरावर मनोहर पोटे यांना गटनेते पदाची संधी देण्यात आली आहे. तर नागोडे कुटुंबियांचे निष्ठावंत असलेल्या माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे यांच्या वहिनी सीमा प्रशांत गोरे यांना उपगटनेतेपदी संधी देण्यात आली आहे. सचिवपदी गणेश बाबासाहेब भोस तर खजिनदारपदी निसार बेपारे यांची निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्यासह नगराध्यक्षा शुभांगी पोटे, नगरसेवक मनोहर पोटे, नगरसेवक संगीता मखरे, सीमा गोरे, गणेश भोस, निसार बेपारी, सोनाली घुडके, संतोष कोथंबिरे, राजू लोखंडे आदी नगरसेवक इथे उपस्थित होते. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. अरिहंत महिला प्रतिष्ठान कोपरगाव आणि संस्कारधाम न्यास मुंबई यांच्या वतीनं विद्योदय फिल्मचं प्रदर्शन कोपरगाव येथील सुदेश थिएटरमध्ये करण्यात आलंय. रविवारी एक खास शोचं इथे आयोजन करण्यात आलं होतं. श्री विद्यासागरजी महाराजांच्या संयम यात्रेवरती आधारित हा सिनेमा बघण्यासाठी इथे भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. अरिहंत महिला प्रतिष्ठान कोपरगाव आणि संस्कारधाम न्यास मुंबई यांच्या वतीनं विद्योदय फिल्मचं प्रदर्शन कोपरगाव येथील सुदेश थिएटरमध्ये रविवारी सकाळी करण्यात आले. सिनेमा बघण्यासाठी इथे भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. स्मरणीय विश्ववंदनीय वर्धमान संत शिरोमणी आचार्य गुरुवार 108 श्री विद्यासागरजी महाराज यांच्या संयम यात्रेवरती आधारित विद्योदय सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्या आंतरिक गुणांच्या सामर्थ्यावरती महावीरांनी नैतिक धारणा आणि व्यावहारिक जीवन यांचा समतोल घडवून आणला त्याला आजही तोड नाही. ही बाब अत्यंत लक्षणीय आहे. त्यामुळे भारतामध्ये आणि लोकजीवनामध्ये सामाजिक अखंडत्व राहिला आहे. महावीरांचा निर्वाण काळ होऊन 2540 वर्ष झाली आहेत. ते जैनांचे 24वे तीर्थकर आहेत. वृषभदेव हे पहिले तीर्थकर. महावीरांच्या किमान 2000 वर्ष आधी त्यांचा कालावधी आहे असं म्हटलं जातं. जैन धर्मामध्ये आत्म्याला स्थान आहे. स्वतः शुद्ध रहा तरच इतरांना शुद्धतेचा धडा मिळतो आणि समाज सुखानं नांदतो हे त्रिवार असलेले सत्य जैनांचे उगमस्थान आहे. हा धर्म आपल्या विचारप्रणालीच्या आणि जीवन पद्धतीच्या विकास कार्यामध्ये कोणत्याही संकुचित दृष्टीला कधीही बळी पडला नाही. त्याची भूमिका राष्ट्रीय दृष्टीनं नेहमीच उदार आणि उदात्त राहिली आहे. त्यांच्या या संयम यात्रेवरती आधारित विद्योदय सिनेमासाठी जैन बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती. संस्कार धाम न्यास मुंबई इनके सहकार्य से आयोजित फिल्म विद्योदय के प्रसारण पर मैं अनेक लोगों को धन्यवाद देती हूँ. विशेष धन्यवाद मुंबई निवासी श्री किरीट भाई शाह जिन्होंने केवल एक फ़ोन पर फिल्म प्राप्त कराई. सुदेश टॉकीज के मालिक आदरणीय नाना साहेब बोरावके जी, मैनेजर देशमाने जी, इनका भी आभार व्यक्त करती हूँ. प्रतिष्ठान की सभी सदस्यों की ओर से सबके मैं आभार मानती हूँ. जय बोलो विद्यासागर जी महाराज की जय. कोपरगांव में जो विद्योदय फिल्म बताई गई है वह फिल्म हमें
प्राप्त करा के दी है सौभाग्यवती शोभा जी ठोले इन्होंने। तो मैं सबसे प्रथम उनका धन्यवाद देना चाहूँगी कि आज उनके कारण और पूरी जैन समाज को विद्यासागर जी का पूरा जीवन चरित्र अपने आँखों से देखने को मिला और श्रद्धा हो गई। इतने दिन हम सिर्फ सुन रहे थे, लेकिन जब हमने उनके भाई बहनों से, उनके शिष्य से, उनके मित्र से, जो एक मुसलमान जो उनका शिष्य था, उनके मुंह से जब हमने ये सब सुना तो हमारी उनके ऊपर की श्रद्धा और भी दृढ़ हो गई। और हम चाहते हैं कि ये जो फिल्म है ये सब लोगों ने अवश्य देखना चाहिए। जहाँ भी उनको इसकी टिकट प्राप्त होती है वो उन्होंने ना छोड़े, यह फिल्म अवश्य देखे, क्योंकि इनसे हमारे आचार्य श्री के ऊपर की श्रद्धा और भी दृढ़ होती है और हमारे धर्म का प्रभावना भी बहुत ज़्यादा होती है। धन्यवाद जिन्होंने हमें ये फिल्म सुदेश थिएटर वालों ने हमको जो एक टाइम दिया है, जो 2 घंटे का समय उन्होंने हमको निकाल कर दिया है। हमारे पूरे अरिहंत महिला प्रतिष्ठान की ओर से मैं उनका भी धन्यवाद करूंगी। यहाँ के जो मैनेजर हैं देशमाने सर जी, यहाँ के जो टिकट कर्मचारी हैं, उन्होंने भी हमको बहुत ज़्यादा सहकार्य किया। बहुत अच्छी तरह से उन्होंने लोगों को बिठाया भी है, कोई भी। हाँ, और जैन समाज का भी मैं धन्यवाद देना चाहूँगी, कोपरगांव सकल दिगंबर जैन समाज का, कि उन्होंने हमें कोई भी हिचकिच न करते हुए हमारे घर आके टिकट लिए हैं और जो मिले वो लिए है। 100 के मिले 100 के लिए है, 50 के मिले 50 के लिए है। इसलिए मैं सबका धन्यवाद देना चाहूँगी अरिहंत महिला प्रतिष्ठान की ओर से। धन्यवाद। योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। धेरे येथील MIDC पाणी पुरवठा योजनेच्या पंपवेलच्या कामाचा कोसळला स्लॅब, 8 कामगार गंभीर जखमी। फौजदार बहिणीच्या बचावासाठी धावली वकील बहीण, सखोल तपास करून CBIकडे चौकशीची मागणी। श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी काढला भव्य मोर्चा, प्रशासनात देण्यात आले निवेदन। आणि अट्टल गुन्हेगार शेटे याला एका गुन्ह्याची मिळाली 1.5 वर्षांची शिक्षा, न्यायाधीश कोठावळे मॅडम यांनी दिला निर्णय। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त।